अनावश्यक केस किंवा अनवॉन्टेड हेअर्स, तर हा एक महत्त्वाचा इश्यू आहे आणि तो शक्यतो स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. तर अनावश्यक केस हे स्त्रियांमध्ये ओठांच्या वरती, दाढीच्या ठिकाणी, नंतर कानाच्या समोरच्या भागामध्ये, ॲक्झिलामध्ये किंवा ग्रॉईनमध्ये आपल्याला दिसून येतात. आणि हे अनावश्यक केस काढण्यासाठी त्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत असतात. प्लकिंग करणे किंवा वॅक्सिंग करणे किंवा ब्युटी पार्लरमध्ये आणखी वेगळ्या ट्रीटमेंट करणे. तर या सर्व गोष्टींमध्ये त्या जे काही अनावश्यक केस आहे ते काढत असतात. पण त्याचबरोबर काही वेळेस त्यांना ते रिपीटेडली करावं लागतं. काही पेशंटला 2-2 आठवड्यात त्या परत रिपीट ते केस काढणं आवश्यक होतं व त्यांना ते करतच राहावं लागतं. त्याचा परमनंट उपाय काही होत नाही. त्याचबरोबर अशा ट्रीटमेंट केल्यामुळं पेशंटला रिपीटेडली केस काढण्याची गरज पडल्यामुळे त्याच्या अवतीभोवती जी त्वचा असते तिला पण काही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. जसं की तिथं रेडनेस येऊ शकतो. त्याचबरोबर तिथलची त्वचा ही जाड होते व ती सेन्सिटिव्ह पण होत असते आणि त्यामुळे अशा गोष्टी शक्यतो टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपण रिपीटेडली केस काढल्यामुळे जी काही केस आहे त्याची जाडी वाढत जाते व ग्रोथची जी काही त्याची टेंडन्सी आहे ती पण वाढते. त्यामुळे माझा एक सल्ला असेल की तुम्ही अनवॉन्टेड केस जे असतात तर ते शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा उपचार केला पाहिजे. एक्सपर्ट लोकांना दाखवलं पाहिजे, तर त्याचा व्यवस्थित आणि कायमचा उपाय होऊ शकतो. तर हे केस येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनच्या लेवलमध्ये आपल्या शरीरामध्ये होत असलेले बदल. तर स्त्रियांमध्ये जो काही फिमेल हार्मोन आहे, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे नॉर्मल असतात. परंतु त्याच्यामुळे जर मेल हार्मोन, टेस्टोस्टेरॉन किंवा त्याच्यामध्ये जर त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्यामुळे त्याच्यामध्ये जी काही अनवॉन्टेड केसांची जी शक्यता आहे ती वाढते व या रुग्णांमध्ये असे केस जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. तर त्याचबरोबर काही रुग्णांमध्ये अनुवंशिकताही दिसून येते. त्यांच्या आईंना किंवा आजींना जर चेहऱ्यावरील म्हणजे ओठांच्या वरती केस असतील किंवा दाढीला केस असतील तर त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये पण केस येण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर काही पेशंटला हार्मोनच्या ट्रीटमेंट चालू असतात, काही पेशंटला काही गोळ्या औषधी चालू असतात. तर काही गोळ्यांचा अनवॉन्टेड केस हा एक साईड इफेक्ट आहे. त्याचबरोबर ॲड्रिनल ग्लँड जी आहे तर ती ग्लँडचे जर काही त्यांना आजार असतील तर त्या ग्लँडच्या आजारांमध्ये पण अनवॉन्टेड किंवा अनावश्यक केस वाढण्याची शक्यता जास्त असते. तर ही सर्व कारणे आपण बघितली व ट्रीटमेंट आता बघूया. ट्रीटमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एक चांगल्या प्रतीचं लेझर वापरणं आवश्यक आहे किंवा इलेक्ट्रोलायसिस ही पण एक अतिशय चांगली पद्धत आहे. तर लेझरमध्ये NdF नावाचं लेझर आपण आपल्या क्लिनिकमध्ये मागच्या 6 ते 7 वर्षांपासून वापरतो आणि या लेझरचा सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज म्हणजे या रुग्णांना प्री ट्रीटमेंटमध्ये आपण क्रीम लावण्याची गरज नाही. तुम्ही बघितलं असेल की लेझरनं जेव्हा आपण केस काढतो किंवा केस नष्ट करतो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अगोदर एक क्रीम लावली जाते जेणेकरून की त्यांना त्याचा त्रास होणार नाही, वेदना होणार नाहीत लेझर करताना. परंतु आपल्या लेझरमध्ये ती क्रीम लावण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही, कारण की या लेझरद्वारे तुम्हाला पेन होत नाही किंवा वेदना होत नाही. हा महत्त्वाचा फरक तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर बऱ्याच क्लिनिकमध्ये तुम्ही बघता की लेझर करण्याच्या अगोदर ते ट्रिम केले जातात. म्हणजे ते केस तुम्हाला रेझरद्वारे आपण कट करतो किंवा सीझरद्वारे कट केले जातात आणि त्यानंतर लेझरची ट्रीटमेंट केली जाते. परंतु आपण तसं करत नाही. आपण त्यांना कट करत नाही, ट्रिम करत नाही, डायरेक्टली त्याच्यावरती आपण लेझर फायर करतो व त्यामुळे कट न केल्यामुळे किंवा त्यावेळेस ट्रिम न केल्यामुळे जे काही नंतर केस येतात तर ते कोर्स किंवा जाड येत नाहीत. व मग आपल्या ट्रीटमेंटमध्ये जो काही फरक दिसतो तो म्हणजे नंतर जे काही सेशन होतात, नंतर आपण जेव्हा पेशंटला परत बोलवतो सेशनसाठी त्यावेळेस त्यांचा जो अनुभव असतो की नंतर येणारे केस हे पातळ असतात, त्यांची संख्या कमी झाली असते, त्याचबरोबर जाडी पण कमी होते. तर हा एक महत्त्वाचा फरक तुम्ही बघू शकता. तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे आपण जे NdF लेझर वापरतो त्याच्यामध्ये जो काही अतिशय महत्त्वाचा साईड इफेक्ट आहे जो दुसऱ्या लेझरबरोबर म्हणजे जसं की डायोड लेझर आहे किंवा IPL लेझर आहे याच्यामध्ये स्किनवरही दुष्परिणाम होतात. स्किनला काळेपणा येतो किंवा ब्राउनिश पिगमेंटेशन येतं. तर ते पिगमेंटेशन किंवा काळेपणा आपल्या NdF लेझरमध्ये अजिबात येत नाही. त्यामुळे त्यांना सनस्क्रीन लावण्याची नंतर गरज नाही, त्यांना डाऊन टाईम होत नाही. आणि हे होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही NdF लेझर आहे जे आपण वापरतो ते अतिशय सिलेक्टिव्ह आहे. याला आपण हायली सिलेक्टिव्ह लेझर म्हणतो, जे फक्त केसांवरच काम करतं. त्याच्या आजूबाजूच्या त्वचेवर बिलकुल त्याचा परिणाम होत नाही. मग केसांचा जो काही काळा कलर आहे तो मेलॅनिन या रंगामुळे असतो आणि ते मेलॅनिनला फक्त ते लेझर टार्गेट करतं, त्याला फक्त पकडतो. त्यामुळे फक्त केसच त्याच्यामध्ये नष्ट होतो, त्वचेला काहीही दुष्परिणाम होत नाही. हा महत्त्वाचा फरक तुम्हाला बाकीच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्या ट्रीटमेंटमध्ये मिळेल.
त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे बाकी ठिकाणी तुम्हाला शक्यतो 1-2 किंवा 3 आठवड्यानंतर परत लेझरच्या सेशनला बोलवतात, परंतु आपण जे काही नंतरचं सेशन आहे ते पेशंट टू पेशंट व्हॅरी करतो. पेशंटला आपण सांगतो की तुम्ही शक्यतो 2 ते 3 मिलीमीटर केस आल्यानंतर किंवा ग्रोथ झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही परत आपल्याकडे सेशनसाठी या. आणि आपण जे बघतो मागच्या 6-7 वर्षामध्ये आपला जो अनुभव आहे त्याच्यामध्ये परत सेशन करण्याची गरज पेशंटला जवळपास एक ॲव्हरेज 2 महिन्यानंतर येते, म्हणजे फार लांबचा काळ येतो. म्हणजे केसांची जी वाढ आहे ती सिग्निफिकंटली कमी होते, जे की बाकीच्या ठिकाणी आपण बाकीच्या लेझरमध्ये आपल्याला 2-3 आठवड्यानंतरच परत लेझर करण्याची गरज पडते, परंतु आपल्या ठिकाणी 2 किंवा 3 महिन्यानंतर परत लेझर करण्याची गरज पडते. आणि आणखी एक महत्त्वाचा जो काही फरक आहे तो म्हणजे बऱ्याच ठिकाणी लेझरचे 10, 15, 20 सेशन्स करावे लागतात, परंतु आपल्याकडे एक साधारणपणे 6 सेशन जर आपण केले तर एक 60 ते 70% लोकांचा जो काही हेअरचा प्रॉब्लेम आहे तो संपुष्टात येतो, पूर्णपणे केस जातात. आणि जर आपण काही पेशंटला हार्मोनच्या लेवल कंट्रोलमध्ये नसतात, त्याचबरोबर त्यांचं जे काही दररोजचं राहणीमान आहे, त्यांचं लाईफस्टाईल आहे ते व्यवस्थित कंट्रोलमध्ये नसतं, स्ट्रेस लेवल खूप जास्त असतात, अशा रुग्णांमध्ये बऱ्याच वेळेस मग काही सेशन्स आणखी जास्त करण्याची गरज पडते. परंतु त्यांचं जे काही सेशनमधलं अंतर आहे ते खूप वाढून जातं, म्हणजे त्यांना एकदा लेझर केल्यानंतर परत सेशन करण्याची गरज 3, 4, 5 महिन्यानंतर पडते. त्यामुळे त्यांना ते फार असं अडचणीचं होत नाही व ते करून घेणे त्यांच्यासाठी सोपं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशंट आपल्या रुग्णालयामध्ये आल्यानंतर लेझर ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला डाऊन टाईम काहीच नाही, म्हणजे तो लगेचच त्याच्या वर्कवर किंवा कामावर जाऊ शकतो. त्याचे कोणतंच काम आपल्या लेझर केल्यामुळे अडत नाही, परत तो नॉर्मल त्याचं दररोजचं रुटीन चालू ठेवू शकतो. या सर्व गोष्टी, या सर्व ॲडव्हान्टेजेस, सर्व फायदे आपण ND-ARP लेझरचे आपल्याकडे जे आहे त्याचं आपण तुम्हाला सांगितले. आणि हे लेझर अतिशय प्रगत आहे, तर तुम्ही याचा नक्कीच लाभ घेतला पाहिजे. आत्तापर्यंत हजारो रुग्णांवर आपण याचा वापर करतो. मुंबई, पुणे हे आपल्या आजूबाजूची मोठी शहर आहेत, त्यामधूनही आपण पेशंट येत असतात, मराठवाड्यातून तर येतच असतात. व आपले जे काय अनुभव येत आहे, पेशंटचे अनुभव आहेत ते बाकीच्या पेशंटलाही आपण नक्की शेअर करत असतो. तरी तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.